होय येस मॅम. बघ जरा काय दिसतंय ध्यान. हो. ऍक्च्युली हिला बघून मला सुचलं. काय? मला सांग, पाऊस पडल्यानंतर मोर आणि बेडूक या दोघांनाही सेमच आनंद होतो की नाही? येस मॅम. पण मोराचं पिसारा फुलवून नाचणं आणि बेडकाने त्याच्या आवाजात डराव डराव करून ओरडणं, यात फरक असतो ना मोहे? अर्थात मॅम फरक असतोच ना. अहो, बेडकाच्या ओरडण्याचा किती त्रास होतो आपल्याला. इरिटेट होतं नुसतं. हा. आता आपण कोण सांगणार हे त्या बेडकाला कळायला हवं ना. खरंय मॅम, कळायला हवं ना बेडकाला. नाही तर काय, आपण कोण आहोत, कुठून आलोय, कोणाशी बरोबरी करतोय याचा बेसिक सेन्स असायला हवा ना. आता आमची मोमो आहे सुंदर, शी इज ब्युटिफुल. तिला ती जे काही घालेल ते सुंदर दिसतं. थँक्स बेब. ही आहे मोमो, ती बघ समोर. ती आरशात दिसतेस ना, ती आहेस तू. आता मला सांग की तुला कसं वाटतंय आरशात बघून? कसं वाटतंय? तो आरसा सुद्धा हसतोय तुझ्याकडे बघून. स्टुपिड. कळलं का? कम डार्लिंग, लेट्स गो. Yeah, but what about Sweetu? हे ध्यान घेऊन जायचं तुला बरोबर तुझ्या? No. स्वीटू, काय घातलंस तू हे? काय घालावं काय घालू नये तुला साधा सेन्स नाहीये. आपण जाड दिसणार नाही असे कपडे घालायला हवे होतेस ना तू. काय हे बघ, आपलं लग्न ठरतंय, मी इथे काम करतो, सो माझी इज्जत जाणार नाही अशी वाग. हे सगळं डोकं वापर. तुला काय वाटलं तू फार सुंदर दिसतेस यात? मॅम काय म्हणाले ऐकलंस ना तू? तो आरसाही हसत असेल तुला. बदल हे कपडे, नाही शोभत तुला. मी तू कळतंय ना तुला काय सांगतोय ते? बदल. स्वीटू तुम बहुत अच्छी लग रही हो. हाँ, ये लोग जो भी बोले ना उसमें बिल्कुल भी ध्यान मत देना. स्वीटू स्माइल. झाली का तयार? इथे आहे. अरे वा, हे किती सुंदर दिसते. हिची तर दृष्टच काढायला पाहिजे आज. अरे हे काय, हे अशी का रडतेय? स्वीटू, कुणी काही बोललंय का? बेबी ने. काय? मुझे कितना सुनाया बेबी ने बेचारी को. अब स्वीटू कितनी अच्छी दिख रही है ना ये ड्रेस में, फिर भी उल्टा सुल्टा सब बोल दिया बेबी ने इसको. नको नको रडूस. हे बघ काय आहे, मालविका आहे ना, तोंडात येईल ते बोलते. कधी कधी तिच्या मनात पण नसतं अगं. तिचं बोलणं लागलंय का तुझ्या मनाला? ये बरं, ये इकडे. बघ किती सुंदर दिसतेस तू. छान दिसतोय तुला हा ड्रेस. अगं अगं, अरे काय झालं? बेबी की बातें याद आ रही होंगी और क्या. काय म्हणाली मालविका? तुला हा शोभत नाहीये ड्रेस, तू सुंदर दिसत नाही असं म्हण, जाड दिसते असं म्हणाली का? ते गेले बरीच वर्ष म्हणतात सगळे. मला नाही सूट होते, मी नाही येत पार्टीला.
स्वीटू, ए स्वीटू, कोण म्हणाल तुला हे शोभत नाहीये म्हणून? हा, आणि हे हे असं म्हणणारे इतर कोण आहेत? त्यांना काय हक्क आहे तुला काय शोभून दिसतं, तुला काय छान दिसतं, तू काय घालावं हे ठरवण्याचा? दुसऱ्यावर टीका करणं खूप सोपं असतं, पण आपण समजून घ्यायचं त्यामागे त्यांच्या मनातली असूया असते. मग काय, समोरच्याचा अपमान करायचा, त्याला फाडफाड बोलायचं, घालून पाडून बोलायचं आणि स्वतः सुपिरियर आहोत असं सिद्ध करायचं, हा सोपा पर्याय असतो त्यांच्याकडे. हा, ए स्वीटू, अगं सुंदर सुंदर म्हणजे काय? मी छान छान कपडे घातले, खूप मेकअप केला म्हणजे सुंदर का? किंवा गोरं गोरं पान असणं, बारीक असणं म्हणजे सुंदर का? अजिबात नाही. सुंदर असणं इतकं वरवरचं नसतं, सौंदर्य खूप वेगळं असतं. आणि तुमचं रंग, रूप, फिगर याच्या पलीकडचं असतं ग ते. आणि मुळात ना, सुंदर दिसायला आपण सुंदर असावं लागतं, कळलं? आणि जी तू आहेस, हस बरं जरा, किती गोड हसतेस स्वीटू. हे बघ, डोळ्यात पाणी असताना पण असं चेहऱ्यावर हसू आणणं, हे सौंदर्य आहे. मी खरं सांगू का, तुझ्यातला खरेपणा आणि साधेपणा हाच तुझा गोडवा आहे, त्यामुळे तू सुंदर आहेस. आता कोणाची दृष्ट नको लागायला. हा, ये बरं जरा इकडे. छान, आता तुझी हेअरस्टाईल काहीतरी लावूया ना त्याला. ये ये, हा, मॅचिंग आहे अगदी. वा, एकदम राजकुमारी, छान. चला, मस्त है ना? बघ रॉकी कसं दिसत. मम्मी जी, हाँ? अरे स्माइल वापस आ गई. अरे वाह. पार्टी के लिए निकलते क्या? ओ पार्टी, हो हो हो, चल चल चल, उशीर होते. हाँ, चला चला. चल चल चल. हाय स्वीटू, हे तुझ्यासाठी. छान दिसतेस स्वीटू, छान दिसतेस स्वीटू. हे तुझ्यासाठी. छान दिसतेस. हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. हे तुझ्यासाठी. गुरुजी, ही आमच्या स्वीटूची पत्रिका. मुलगा त्याची पत्रिका घेऊन येतोय. बर बर. गुरुबळ चांगला आहे पत्रिकेत बरं का स्वीटूच्या. लग्नात काही अडचणी येतील, परंतु सगळं काही चांगलंच होणार आहे. गुरुजी, मी चहा आणते हा तुमच्यासाठी. बर. बाबा, अहो इथे काय करताय? आज चला. हे चिन्या, हे बघ मी काय करतोय. करा करा. बाबा काय करताय? बघू 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 बघू. या इथे. मस्त आहे हो. आता करूया गंमत. स्वीटूचं लग्न त्या मोहितशी लावतात काय गुरुजी? त्यांना पळवूनच लावतो. मग लावा लग्न. ए चिन्या, अरे
शांत व्हा शांत व्हा. चुकून झालं चुकून अरे झालं. काय चुकून इथं मला अटॅक आला असता म्हणजे काय? माफ करा, चुकून झालं असेल. भाऊजी काय चाललंय हे? इथे काय चाललंय आणि तुम्ही कसले प्रयोग करताय? अहो वहिनी मी नाही हो, हा चिन्या. मी काय नाही केलं. अरे गेली कित्येक वर्ष मी इथे घरात येतोय, तुमचं भविष्य कथन करतोय, एका आपुलकीने मी इथे येतो जातो आणि तुम्ही माझी अशी मस्करी करता. गुरुजी तुम्हाला काही लागलं नाही ना? नाही, नाही. पाणी पाणी. हो, मी पाणी आणते. काय गुरुजी हा काय प्रकार आहे नलू? नाही नाही गुरुजी, खरंच मी माफी मागते. चुकून काहीतरी फुटलं असेल. चुकून? अरे माझा हार्ट फेल झाला असता इथे. नाही, मी निघतो आता. इथे माझी आता क्षणभरी थांबायची इच्छा नाही. नाही नाही गुरुजी, गुरुजी असं जाऊ नका. हे बघा, स्वीटूचं बरं वाईट तुम्हीच सांगणार ना. गुरुजी तुम्ही असे रागावून जाऊ नका. माफ करा, मी माफी मागतो तुमची. माफ करा दादा, मी निघतो. गुरुजी हे बघा, चिन्याची चूक झाली असेल आमच्या, तुम्ही त्याला शिक्षा करा, हवं तर कान पिळा त्याचा, पण असे चिडून नका निघू. अहो हल्लीच्या मुलांना शिंग फुटलेली असतात, कान पिळून काही उपयोग नाही होणार. निघतो मी. गुरुजी जाऊ नका ना, ऐका ना गुरुजी, खरंच खरंच चुकलं हो आमचं, माफ करा ना गुरुजी. ऐका ना गुरुजी, गुरुजी. अरे नमस्कार गुरुजी. काय कुठे एवढ्या घाईघाईत निघालात? अजून तर आमची पत्रिका बघून व्हायची आहे. हे बघ, नाही नाही, त्या घरात मी आता परत जाणार नाही. काय झालं गुरुजी? अरे धोत्रात फटाके फोडतायत. अरे देवा, हा आमचा चिन्या असेल. लहान आहे तो, तुम्ही मोठे आहात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना. आणि मुळात काय ना, तुमची दक्षिणा जी आहे ना ती या घरातूनच मिळणार आहे, पण पत्रिका पाहिल्यानंतर. आता तुम्ही आता एवढा आग्रहच करताय तर आग्रह नाही, मी हक्कानी सांगतोय. जाऊयात? चला या. हे काय करताय तुम्ही? तुम्ही सुद्धा. थँक्यू. बाकी सगळे कुठे? सगळे गेले, चल आपण पण निघूया लवकर. माझ्यामुळे उशीर झाला ना. मॅडम जी, आज आगे नाही, मागे. मागे? मी नाही की दादा, मी तुमचं. चला मी. आइए जी. बैठिए जी. ऑल ओके जी. चले जी. अरे दादा खरंच रे, तो चिन्या. या गुरुजी, या या. अरे गुरुजी आलेत. गुरुजी या या या. काय झालं, ते जरा रागावले होते, निघून जात होते, मी घेऊन आलो त्यांना. बरं झालं. नाही काय घाबरू नका. गुरुजी या 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 बस, या या, बस. बसा बसा बसा. दादा बसा ना. तू बाहेर जा. अगं जा. थँक्यू. जा म्हटलं ना. पत्रिका देतो. ही माझी पत्रिका आणि ही स्वीटूची. फार बरं केलं का तुम्ही गुरुजींना घेऊन आला. कोणी आहे का? मावशी? ओम? ओम? हे सगळं काय आहे? हे तुझ्यासाठी. थँक्यू. स्वीटू, खूप सुंदर दिसतेस.
बाकीचे सगळे पार्टी शांत. मला नाहीये. इट्स ओके. तुला लीड करतो, फॉलो कर. तिथे ओके. माझा डावा पाय तुझा उजवा. स्टार्ट. तू काय करतोस? स्वीटू, आय कांट बिलीव्ह 4 महिन्यापूर्वी आपण भेटलोच नव्हतो. 4 महिने कसे गेले कळलंच नाही का? आणि 4 महिन्यातच माझं आयुष्य तुझ्या दिलखुलासपणामुळे, तुझ्या प्रेमळ बोलण्याने, तुझ्या मला हक्काने ओरडण्याने, माझ्यावर रुसण्याने, तुझ्या अलगद स्पर्शाने भरून टाकलंस. फिटू, तुला माहितीये, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस त्याच्याही आधी मी आयुष्य जगत होतो, पण तू आल्यानंतर मी खरंच जगायला लागलो. ज्या क्षणाला मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आजपर्यंत मला तू कधीच परकी वाटली नाहीस. स्वीटू, आपलं जे हे मैत्रीचं नातं आहे ना, ते आता मला अपुरं पडायला लागलं. मला त्या पलीकडे जाऊन काहीतरी हवंय. हे बघ, तू माझ्या समोर अशी उभी आहेस ना आता, तरी तुझ्याबद्दल वाटणारी ओढ कमी होत नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर आठी बघून मला अस्वस्थ होत. तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून अख्खं जग ओवाळून टाकावं असं वाटतं. स्वीटू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बोल स्वीटू, माझ्या या प्रेमाचा स्वीकार करशील? माझ्या आयुष्यात कायमची पुरणपोळी बनून येशील?
यामुळे मला दिलेल्या वचनाची आठवण राहील तुला. हा धागा म्हणजे माझा विश्वास आहे स्वीट, मोडू नकोस.